नमस्कार, मी प्रबोधिनी गायकवाड. आपण बघत आहात लोकवाहिनी मीडिया महाराष्ट्र टॉप 10 बुलेटिन. तर जाणून घेऊया महाराष्ट्राच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. मुंबई महापालिका निवडणुकीत बिनविरोध नगरसेवक निवडून आणण्यासाठी विधानसभाध्यक्षांनी धमकावल्याचा आरोप शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केले गंभीर वक्तव्य. छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी प्रदेशाध्यक्षांच्या गाडीवर हल्ल्यानंतर बेशिस्त वर्तन सहन न करण्याचा इशारा दिला. काळे धंदे करणाऱ्यांना पक्षाची ताकद दाखवण्याचे आवाहन केले. मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसने सर्व प्रभागांची एकाच वेळी मतमोजणी करण्याची मागणी केली. विलंब टाळण्यासाठी निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे प्रस्ताव सादर. पार्थ पवारांच्या मुंडवा जमीन खरेदी प्रकरणासाठी चौकशी समितीला मुदतवाढ. अहवाल सादर करण्याची नवीन तारीख 6 फेब्रुवारी. बदलापूरमध्ये खरवई एमआयडीसीत रासायनिक कंपनीमध्ये भीषण स्फोट. एका मागोमाग आवाजांनी परिसरात दहशत. घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण. छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणुकीच्या दरम्यान चारचाकी वाहनातून 1248 बनावट दारूच्या बाटल्या जप्त. 13,50,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून 6 आरोपींना अटक. रायगडमध्ये मंगेश काळोखे हत्या प्रकरणात राजकीय वैमनस्याचा आरोप. फरार आरोपींना फाशीची मागणी. आमदार महेंद्र थोरवेंचा आंदोलनाचा इशारा. सिंधुदुर्गमध्ये दोडामार्ग तालुका हत्तीमुक्त करण्यासाठी ठिय्या आंदोलनाचा 3रा दिवस. कर्नाटक सीमेवर 12 हत्तींच्या वावरामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती वाढली. श्रीरामपूरमध्ये तळेगाव दाभाडे पोलिसांच्या पथकावर जमावाने केला हल्ला. स्वसंरक्षणार्थ गोळीबार करण्यात आला असून 1 पोलीस जखमी. सांगलीतील तासगाव पोलीस उपनिरीक्षक सूरज मराठे यांची डेक्कन जिमखाना परिसरातील लॉजमध्ये विष प्राशन करून आत्महत्या. घटना बुधवारी उघडकीस आली. महाराष्ट्र टॉप 10 बुलेटिन मध्ये इथेच थांबूया. बघत रहा लोकवाहिनी मीडिया. नमस्कार.